तुमचं? मानसी मकरंद जोशी. जोशीताई, तुम्ही राहायला कुठे आहे आणि तुमची समस्या काय? आम्ही इथं वैष्णवी रेसिडेन्सीमध्ये राहतो. हीच बिल्डिंग आहे आमची. आणि रोज छोटी छोटी कुत्री, मोठी सगळी भटकी कुत्री इथं येतात आणि दुपारच्या वेळेला सगळे इथं बसतात आणि वेगवेगळ्या प्रकारे भुंकणं आणि ते आवाज येतो आणि परत इथे घाण पण करून ठेवतात. आणि हे बरेच दिवसापासून आहे. आम्ही बऱ्याच जणांना सांगायचा प्रयत्न केला पण ते काही होत नाही आहे. तर मग केलं तर बरं होईल. किती साधारणतः कुत्री, भटकी कुत्री आहे तुमच्या? 7-8 असतात. 7-8 असतात आणि ते एकमेकांवर सारखे आरडाओरडा करतात. त्याच्यामुळे आम्हाला आवाजाने पण डिस्टर्ब होतो त्याचं. आणि साधारणतः सांगा, तुम्ही या संदर्भात स्थानिक प्रशासन, नगरपंचायत असेल किंवा तत्कालीन ग्रामपंचायत असेल, यांना तुम्ही तक्रारी अर्ज काही केले होते का त्या संदर्भात? काही मागच्या वेळेस मॅडमनी सांगितलं होतं तक्रारी अर्जाचं बाबत, पण त्याच्यावर काही झालं नाही. पण आता ह्या पावसाळ्या दिवसात तर त्यांचा खूप त्रास होतो. आता आज नगरपंचायतने ती कुत्री पकडण्यासाठी आज योजना राबवली, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे जर ती कुत्री इथली नाहीशी झाली तर आम्ही समाधानी राहू. आता ते नाहीशी नाही करणार, ते काय नाहीशी इन द सेन्स इथनं घेऊन जाऊन कुठं त्यांची व्यवस्था करतील ना. आता त्यांची जी मोहीम आहे ती अशा प्रकारे आहे की ती कुत्रे या ठिकाणी कॅच करतात. त्यांना त्यांचं एक सेंटर बनवलेलं आहे. त्या सेंटरला त्या ठिकाणी लसीकरण केलं जातं, रेबीजचं असेल किंवा जे काय असेल ते लसीकरण असेल त्यांची वाढ न होण्यासाठी. तर ते करून पुन्हा त्यांना ज्या त्या लोकेशनला सोडणं असं त्यांची आत्ता योजना आहे. ज्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? पण ती सार्वजनिक असल्यामुळं जर परत सोडली तर तो तेवढाच त्रास होईल ना. म्हणजे तुम्ही रेबीजचं वगैरे ते करता ठीक आहे, पण त्यांचं भटकणं, ते घाण करणं, त्यांना तर काही आपण म्हणजे पाळलेली कुत्री कसं नियम लावलेले असतात, पण ह्यांना ते नियम नाही आहेत ना. मग ते परत तेवढीच घाण आणि तेवढंच पसारा होईल आणि दुर्गंधीमुळं परत दुसरा काही रोग आपल्याला ह्या दिवसात होणं, ती पण भीती वाटते ना. नाही, आता शेवटी कायद्याप्रमाणे कुत्र्यांना आपल्याला काही मारून टाकता येणार नाही. तर त्यांचं लसीकरण, नसबंदी केली जाते जेणेकरून त्यांची उत्पत्ती वाढ थांबेल आणि भविष्यात त्यांची संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होईल. पण अशा प्रकारे काही व्यवस्था नाही का गव्हर्नमेंटची की बा ठीक आहे भटकी कुत्र्याच्यासाठी व्यवस्था काहीतरी करू शकत नाही का? ते बरोबर आहे तुमचं की त्यांना मारलं नाही पाहिजे, त्यांचं संपूर्ण संगोपन केलं पाहिजे, पण ज्या एरियामध्ये जर त्यांच्यामुळं त्रास होत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना 100% करावी गव्हर्नमेंटने, अशी अपेक्षा आहे आमची. नाही, नक्कीच कुत्र्यांसाठी शेल्टर जरी असलं तरी तात्पुरतं एक कायमस्वरूपी शेल्टर असावं, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी कुत्री ती ठेवली जावी अशी या नागरिकांची मागणी आहे. हेच मागणी आपण नगरपंचायतला विचारू, यावरती त्या काय उपाययोजना करता येईल. टायगर टाईमसाठी गायीसाठी आपण संगोपनाचं काहीतरी व्यवस्था करतो, तसंच हे पण प्राणी आहेत, जीव आहे, तर त्यांच्यासाठी पण काहीतरी व्हावं असं वाटतं. नक्कीच आपण या मागणीची मंच नगरपंचायतला विचारणा करू. आपण त्यांच्याकडून काय उत्तर येते ते पाहूया. टायगर टाईमसाठी रवी लोखंडे, मंचर.